मौदा तालुक्यातील खाट बसस्थानक ते घोटमुंड्री मार्गाचे सिमेंटीकरण नुकतेच करण्यात आले असले तरी या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रस्त्याच्या कडेला बसवण्यात आलेले सिमेंटचे गट्टू अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात कामाचा दर्जा खालावल्याचे चित्र समोर येत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेले सिमेंट गट्टू हाताने हलवले किंवा फोडले असता सहज तुटत आहेत. काही ठिकाणी गट्टूंना तडे गेलेले दिसून येत असून ते सैल बसवलेले असल्याचेही आढळून आले आहे. यामुळे भविष्यात रस्त्याच्या कडेला वाहन घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा गंभीर आरोपही खातवासियांनी केला आहे. जाणीवपूर्वक कमी दर्जाचे साहित्य वापरून काम उरकण्यात आले असून शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे केवळ सार्वजनिक पैशांचा अपव्यय होत नाही तर जनतेच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो. त्यामुळे या कामाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच रस्त्याचे काम योग्य आणि टिकाऊ दर्जाने पूर्ण करावे अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्त्याचे काम वरवर पाहता चांगले दिसते, मात्र बाजूला लावलेले सिमेंट गट्टू अत्यंत निकृष्ट आहेत. हाताने फोडल्यावर ते सहज फुटतात. शासन एवढा मोठा निधी खर्च करत असताना अशा दर्जाहीन कामामुळे जनतेचा विश्वास कमी होत आहे. संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी काम गांभीर्याने करून दर्जेदार साहित्य वापरावे, अन्यथा सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. मौदावरून तुषार कुंजेकर, शंखनाद न्यूजसाठी. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.